मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये सभापती बानू जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा। सभापतींचे स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून प्रोत्साहन दिले। सांगली मुस्लिम एज्युकेशन कमिटी संचलित मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती बानू जमादार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून उपस्थित मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले। तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बानू जमादार यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शालेय साहित्य आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक एकोपा आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले। विद्यार्थी हे देशाचे भविष्यातील आधारस्तंभ आहेत। त्यांना दर्जेदार शिक्षण आणि चांगले संस्कार, आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असा विश्वास सभापती बानू जमादार यांनी दिला। या कार्यक्रमाला मुस्लिम एज्युकेशन कमिटीचे अध्यक्ष फारुख भैया जमादार, कय्यूम पटवेगार, अमानुल्ला पठाण, फिरोजभाई जमादार, नगरसेविका रईसा शिकलगार, नगरसेविका सलमा शिकलगार, असलम बागवान, इरफान शरीफ, मजीर जांभळीकर, इरफान शिकलगार, अल्ताफ मुल्ला, अत्तार, पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।